हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काल नाशिक जिल्ह्यामध्ये ढगफुटी पावसाचा इशारा देण्यात आलेला होता. तर काल आमच्या इकडे तर नाही झाला ढगफुटी असा पाऊस, परंतु आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ढगफुटी पावसाला सुरुवात झाली आहे. तर थोडा पाऊस कमी झालेला आहे. तर आमच्या इकडे काय कहर केलं आहे त्या पावसाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला बघूया. हे बघा, आमच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणीच पाणी असं साचलेलं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. जर मध्ये गेलं तर पूर्णपणे पाय जाऊन बसतात चिखलामध्ये. हे बघा, आमच्या शेताजवळ एक छोटीशी नदी आहे. त्या नदीला एक पूर आलेला आहे आणि इकडे आम्ही हे भाताचं रोप टाकलं आहे. तर आमचं भाताचं रोप ठिकाणी आम्ही भाताचं रोप टाकलेलं आहे. इथं आलेलं होतं बघा, तुम्ही बघतो ठिकाणी आम्ही भाताचं रोप टाकलेलं आहे. आणि इथं काही दिसतं पाणी साठलेलं आहे कारण ते भरण्यासाठी मी सकाळी आलेलं होतो भाताचं रोप टाकून. आणि इथे पाऊस भाताचं रोप टाकून 7 ते 8 दिवस झालेले आहे आम्हाला. तर ते बघण्यासाठी इकडे आले होते ठिकाणी. चला तर मित्रांनो, मग तुम्हाला आमच्या गावाजवळ नदी आहे, नदीचा पूर तुम्हाला मी दाखवतो. छोटीशी नदी, जास्त मोठी काही नाही. चला मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडचे. हे बघा मित्रांनो, आमचं गाव आहे नवापूर, तालुका चांदेवाड, जिल्हा नाशिक. हे बघा, आमच्या गावाजवळ नदी आहे, तिला पूर आलेला आहे. हे बघा, वाहत आहे अशा प्रकारे. बघा, पाणी चालू आहे नदीला. बघा, नदीला पाणी आलेलं आहे, ते बघण्यासाठी मी आले होते. हे बघा, तुम्हाला पण दाखवतो. बघा, आमच्या गावाजवळची नदी, छोटीशी नदी, मोठी नाही. तरी पण जास्त पाऊस झालेला नाही एवढं प्रमाणे, मात्र खूप जोरात असा पूर येतो नदीला. हे बघा, आमच्या गावाकडचा नजारा. हे बघा, हे गाव आहे आमचं, छोटंसं गाव. गावाकडचं बघू शकता तुम्ही, असं मस्त वातावरण आहे. डोंगरावरती मस्तपैकी धबधबे वगैरे झाले आहे. बघा, कसं धुकं मस्त वगैरे असं वातावरण आहे आमच्या गावाकडे. छान असं वातावरण आहे. तर चला, तर बाय बाय, टाटा, काळजी घ्या तुम्ही पण. पाण्यापासून कुठे बाहेर निघू नका. गाडी हळू चालवा मित्रांनो. बाय, धन्यवाद, थँक्यू.